माझ्या शेजारी महामहिम भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीयुत रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. अजय आर्केड म्हणून आहे बाजूला. तुम्ही फक्त जाता आता बघा, ती बिल्डिंग जी बांधलेली आहे आणि ती 7 मजल्याची बिल्डिंग आहे, ग्राउंड प्लस 7. आमच्या सगळ्या हॉस्पिटलला फायर सेफ्टीसाठी अनेक गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत. असं पाहिजे, तसं पाहिजे, इथे पाहिजे. का तर कुठल्या कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आगी लागल्या आणि ठीक आहे, रुग्णांची सेफ्टी ही सगळ्यात महत्व. त्यांचं काय, जर ग्राउंड प्लस 7 बिल्डिंग बांधताना तो बंब जो आहे फायर ब्रिगेडचा, अग्निशमन दलाचा, तो सगळीकडनं फिरला पाहिजे ना. बघा तो गडगा बंब कुठे, रिक्षा नाही फिरू शकत, एवढ्या जवळ बांधली आहे बिल्डिंग. पण त्यांना नियम नाही. तुम्ही बांधा, कुठली बिल्डिंग बांधायला घ्या, तुम्हाला नियम लावण्यात येईल की मुख्य रस्त्यापासून त्या बिल्डिंगला जाणारा जो रस्ता आहे तो कमीत कमी 9 मीटरचा पाहिजे. 9 मीटर म्हणजे 30 फूट. हा रस्ता बघा खालून वर येणारा. उद्या आधीच तिथे 2 बिल्डिंग आहेत, आता 7 मजल्याची बिल्डिंग म्हणजे निदान प्रत्येक फ्लोअरवर 3-4 फ्लॅट, म्हणजे 21 ते 28 फ्लॅट येणार. गुणिले 4 माणसं, गाड्या. आज प्रत्येकाकडे छोटी मोठी गाडी येते. काय होणार इथे, ॲम्ब्युलन्स कशी वर येणार. हे कसं आहे, माझं आहे म्हणून मी नाहीच मांडत. मी असं धरतो, समजा उद्या त्या बिल्डिंगमध्ये नको उदे आग लागली, काय करणार सांगा. याची उत्तरं रवींद्र चव्हाण साहेबांनी द्यावी. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात, तुम्ही मंत्री महोदय आहे, तुम्हीच सांगायला पाहिजे चुकीचं बंद करा. बरं, हे काय लोकोपयोगी आहे का? नाही, हे बक्कळ पैसा कमावण्यासाठी आहे. मग हे काय चाललंय, हे त्यांनी गांभीर्याने. मी तर म्हणतो आम्ही एकदम छोटे होतो, तुम्ही एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहात, तुम्ही मंत्री महोदय आहात, तुम्हीच सांगायला पाहिजे होतं ना की हे चुकीचं आहे. कोणी जे बांधत असेल तुमच्या वतीने